पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अद्यापही आमच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर आज बघूया दिवसभरातल्या ठळक घडामोडी. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास व गोपनीय माहितीच्या आधारे 3 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 10,03,500 रुपयांचा सोने चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवेंद्र सिंग, प्रेम सिंग टाक वय 29 राहणार मध्य प्रदेश, गोविंद सिंग बलबीर सिंग टाक वय 33 राहणार अकोला आणि सचिन दत्तात्रय शहाणे वय 51 राहणार बुलढाणा सध्या घणसोली नवी मुंबई यांचा समावेश आहे. पोलिसांच्या चौकशीत पहिल्या 2 आरोपींनी खदान हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल सचिन शहाणे याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला घणसोली नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात खदान पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलिसांची मदत मिळाली. अकोला उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा येथे प्रेम संबंधाच्या कारणातून 27 वर्षीय शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे याचा लोखंडी पाईप आणि धारदार वस्तूने मारहाण करून खून करण्यात आला. या प्रकरणी मृतकाचा भाऊ निलेश तेलगोटे याच्या फिर्यादीवरनं उरळ पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केला. प्राथमिक माहितीच्या आधारे घटनास्थळी पाहणी, परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात वासुदेव रामाभाऊ भरणे 60 वर्ष, चेतन वासुदेव भरणे 32 वर्ष आणि सचिन सारंगधर भरणे 37 वर्ष तिघेही राहणार खांबोरा यांनी संगनमत करून खून केल्याचे निष्पन्न झाले. घटना घडल्यानंतर गावातून फरार झालेल्या 3 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 3 तासात ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. नांदुरा खुपगाव रेल्वे स्टेशन परिसरात 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र महिलेच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. नागरिकांनी पाठलाग करून दोन्ही चोरट्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. खुमगाव येथील विनायक श्रीराम सातव यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. एकाने घराच्या दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश केला तर दुसरा बाहेर पाळत ठेवून होता. यावेळी सुलोचना संजय सातव यांना घराबाहेर संशयास्पद व्यक्ती दिसली. त्यांनी विचारणा केली असता तो दुचाकीवरून निघून गेला. त्यानंतर घरातून दुसरा व्यक्ती बाहेर येताना दिसल्याने सुलोचना यांनी आरडाओरड केली. चोरट्याने चाकू दाखवून त्यांना धक्का दिला. दोघेही MH19 AV 3058 क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले. मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. अजय सुखलाल धर्मा, संजय नामदेव चिंचोळकर यांच्या विरुद्ध BNS कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप डाबेराव करीत आहे. अकोला खंडवा रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून 31 मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली. हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच आदिवासी पट्ट्याला मध्य प्रदेशासह देशातील विविध राज्यांशी जोडणारा महत्वपूर्ण दुवा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय, राज्य सरकारकडून आवश्यक निधी सहकार्य मिळत असल्याचे खासदार धोत्रे यांनी सांगितले. अकोला अकोट या 43 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले असून रेल्वे सेवा सुरू आहे. विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. खंडवा अमला खुर्द या 54 किलोमीटर मार्गाचे कामही पूर्ण झाले असून तापी नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. अकोट हिवरखेड सोनाळा, जळगाव जामोद, तुर्का इथेड, अमला खुर्द या नवीन मार्गावरील 6.7 किलोमीटरच्या जुळ्या बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एकूण 60% अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर नवीन विकासाला सुरुवात होईल असे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले. अकोला महानगरपालिका परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर करण्यात आले. मात्र शहरातील इतर भागातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एवढेच नव्हे तर कावड पालखी महोत्सव असताना या कावड पालखी मार्गावर रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्याकडे का लक्ष दिले गेले नाही? शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यातच अनेक रस्त्यांनी दम तोडला, अनेक रस्त्यावर खड्डे पडत असल्याचे चित्र आहे. हा भ्रष्टाचार सुद्धा अकोलेकरांना परिचित आहे, त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महानगरपालिकेसमोरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले, मात्र शहरातील इतर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे कधी बुजविणार असा सवाल नागरिक करत आहेत. हेल्मेट सक्तीच्या दरम्यान सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न समोर आला होता, त्यावर सुद्धा कोणीही बोलण्यास तयार नव्हते. असे असताना महापालिकेच्या दारातच कामाला प्राधान्य का, असा संतप्त प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होत आहे. खडकी विभागातील मा जिजाऊ नगर येथे मा जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ, अकोला महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार गडलिंगे यांनी वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा दाखला देत वृक्षारोपणासोबत त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला मनपा उपायुक्त विजय पारतवार, नगरसेवक शंकरराव लंगोटे, विजयकुमार इंगळे, विनोद मापारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी मा जिजाऊ महिला मंडळाने स्वीकारली. शहरातील विविध बचत गटातील महिलांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. संस्थापक अध्यक्षा नयना सरदार यांनी आभार मानले. बाळापूर तालुक्यातील हातरुण ते निमकर्धा मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची कामे करण्यात आली आहेत. या वृक्षारोपणासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. सुमारे महिनाभरापूर्वी या मार्गावर विविध ठिकाणी रोपे लावण्यात आली होती, मात्र लावण्यात आलेल्या या वृक्षांचा देखभाल व संवर्धनाचा अभाव असल्याने अनेक रोपे वाळून गेल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही वृक्षारोपणाची कामे कोणत्या निधीतून करण्यात आली, तसेच संबंधित काम कोणत्या ठेकेदारामार्फत करण्यात आले याबाबत हातरुण ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. गावच्या सरपंचांनाही या कामासाठी कोणता निधी वापरण्यात आला याची स्पष्ट माहिती नसल्याचे समोर आले आहे. पावसाळ्याच्या काळातही लावण्यात आलेल्या रोपांना योग्य देखभाल आणि पाणी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात रोपे वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या कामाची चौकशी करून निधीचा तपशील व कामाची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या ईदे मिलाद निमित्त अकोला शहरात बोहरा समाजाच्या वतीने उत्साहात जुलूस काढण्यात आला. मोहम्मद अली चौक येथून जुलूसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून हा जुलूस मार्गक्रमण करीत असताना समाज बांधवांनी प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या नावाचा जयघोष केला. जुलूसामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी परिसरात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जुलूसादरम्यान विविध ठिकाणी नागरिकांनी सहभागींचे स्वागत केले. या प्रसंगी अकोला शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांचेही समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. ईदे मिलादच्या निमित्ताने समाजातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जुलूस शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.